अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज मंगळवार आहे आणि त्याचबरोबर आज इंदिरा एकादशी आहे। बघा, पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षातील ही पहिली एकादशी आहे। त्यामुळे आजचा जो योग आहे हा योग अतिशय मोठा आणि महत्त्वाचा आहे। आज संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी 6 नंतर रात्री 12च्या आतमध्ये तुम्हाला या एका झाडाचं पान आणायचं आहे। या झाडाचं पान आणून तुम्हाला या एका विशिष्ट ठिकाणी ठेवायचं आहे। हे कशासाठी, हा उपाय कशासाठी, तर तुमच्या घरातील नकारात्मकतेचा नाश होण्यासाठी, तुमच्या घरामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपण्यासाठी, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कृपा होण्यासाठी, जेही लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग बंद झालेले आहेत हे सगळे मार्ग खुले होण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जो पैसा येत आहे किंवा जो पैसा आलेला आहे हा पैसा टिकण्यासाठी। बघा, माता लक्ष्मी खूप चंचल असते। अनेक उपाय सेवा करून, मेहनत कष्ट करून आपण जी लक्ष्मी प्राप्त करतो, जो पैसा येतो, पैसा खरं तर येतो, मात्र तो टिकायला खूप जास्त मेहनत लागते। कारण पैसा यायला एक वाट असते पण जायला 10 वाटा असतात आणि माता लक्ष्मी इतकी चंचल असते की ती एका जागी कधी स्थिर नसते। त्यामुळे तिला स्थिर करणं खूप महत्त्वाचं आहे। आता तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा। बघा, एकादशीचं जे व्रत आहे हे व्रत भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे। जिथे भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीही असतेच आणि ज्यावेळेस आपण या दोघांची सेवा करतो किंवा एकादशीच्या दिवशी जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केली तर या दिवशी तुमच्याकडे माता लक्ष्मी नक्कीच आकर्षित होते आणि या दिवशी जर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आली तर तुमच्या घरामध्ये आलेली माता लक्ष्मी ही कायम रूपाने स्थायिक होते। आता उपाय काय आहे, कुठल्या झाडाचं पान आणायचं आहे? बघा, संध्याकाळी 6 नंतर रात्री 12च्या आत कधीही तुम्हाला एका पिंपळ वृक्षाचं पान आणायचं आहे। बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल, पिंपळ वृक्षावर साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास आहे। भगवान श्री विष्णूंची वस्ती आहे। नृसिंह सरस्वती यांची पिंपळाच्या झाडावरती वस्ती आहे। म्हणजे साक्षात रूपी देवांचा जो आशीर्वाद आहे तो पिंपळाच्या झाडावरती आहे। त्यामुळे तुम्हाला पिंपळ वृक्षाचं एक पान घ्यायचं आहे। बघा, पिंपळाचंच पान लागणार आहे। आता याला ऑप्शन नाही, त्याही दुसरं कुठलं पान घेऊ का? ज्यांच्या आजूबाजूलाही अगदी छोट्या रूपाचं पान असेल तरीही चालेल, फक्त तुम्हाला पान आणायचं आहे। घरी पान आणून तुम्हाला ते स्वच्छ साफ करायचं आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये, एका ताम्हणामध्ये तुम्हाला ते पान ठेवायचं आहे। यावर थोडंसं कच्चं दूध आणि थोडंसं पाणी टाकून तुम्हाला दुधाने याला अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर हे जे पान आहे हे स्वच्छ धुतल्यानंतर स्वच्छ पुसून काढायचं आहे, स्वच्छ पुसून साफ करायचं आहे। पुन्हा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर या पानावरती तुम्हाला हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। बघा, हळद कुंकू घ्या आणि त्याने या बोटाने म्हणजे करंगीच्या शेजारचं जे बोट आहे त्या बोटाने तुम्हाला एक हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा असेल, कुठलीही तुमची जी इच्छा असेल, ही इच्छा या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला एका शब्दात लिहायची आहे। आता नोकरीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर नोकरी लिहा, धनप्राप्तीसाठी करत आहात तर धन लिहा, तुम्ही जर व्यवसाय वाढीसाठी करत आहात तर व्यवसाय फक्त लिहा, तुम्ही जर नोकरीतल्या प्रमोशनसाठी करत असाल तर प्रमोशन असं लिहा, मुलांच्या प्रगतीसाठी करत आहात तर फक्त प्रगती असं लिहा। तुमची जी काही इच्छा असेल ही पूर्णपणे मनात व्यक्त करायची आहे आणि या पानावरती तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक 100 रुपयाची किंवा 50 रुपयाची नोट घ्या। आता 50 आणि 100 रुपये दोनही रुपये तुमच्याकडे नसेल तर 10 रुपयाची नोट घ्या, चालेल। 10 रुपयाची घ्या, 20ची घ्या, 50ची घ्या किंवा 100 रुपयाची नोट घ्या। एक तुम्हाला नोट घ्यायची आहे। ही जी नोट आहे ही तुम्हाला फोल्ड करायची आहे। आता ती नोट कशी फोल्ड करायची ते तुम्हाला मी दाखवते। समजा ही आता माझ्याकडे नोट आहे, ही नोट माझ्याकडे मी घेतलेली जी नोट आहे ही 100 रुपयाची नोट आहे। तर तुम्हाला ही नोट जी आहे ती फोल्ड करायची आहे, म्हणजे दोन बाजूने ही मध्यभागी तुम्हाला अशी फोल्ड करून 2 भाग याचे करायचे आहेत। आणि जे पान तुम्ही घेतलेलं आहे, पिंपळाचं जे पान तुम्ही घेतलेलं आहे हे पान तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचं आहे। बघा, आता तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते। समजा हे पिंपळाचं पान आहे, आणि ही नोट फोल्ड केलेली आहे अशी। तर हे पिंपळाचं पान तुम्हाला या ठिकाणी अशा या नोटीमध्ये दाबून ठेवायचं आहे आणि या नोटीला लाल रंगाचा धागा तुम्हाला 3 वेळा गुंडाळायचा आहे। एक लाल रंगाचा धागा घ्या। आता समजा हा धागा आहे, हा तुम्हाला अशा पद्धतीने 3 वेळा
या नोटीला गुंडाळायचा आहे। वरपासून 3 वेळा या नोटीला तुम्हाला हा लाल रंगाचा जो धागा आहे तो गुंडाळायचा आहे। त्यानंतर ही जी नोट आहे ज्यामध्ये हे पिंपळाचं तुम्ही पान ठेवलेलं आहे, ज्यावर तुमची इच्छा लिहिलेली आहे, हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी माता लक्ष्मी आहे, माता लक्ष्मीची जी प्रतिमा आहे किंवा जो फोटो आहे त्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे त्या प्रतिमेसमोर तुम्हाला थोडा वेळ ठेवायचा आहे, अर्धा तास। त्याचबरोबर जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांच्या चरणांना लावा, व्यंकटेश भगवानची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांच्या चरणांना लावा। काहीच समजा तुमच्याकडे नसेल तर जे तुळशीचं रोप आहे, तुळशीचं झाड आहे, त्या झाडाजवळ तुम्हाला तुळशीच्या बुडाखाली तुम्हाला ही जी नोट आहे ही नोट तुम्हाला ठेवून द्यायची आहे। अगदी 15 ते 20 मिनिटं ठेवत असताना तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गायत्री मंत्राचा 1 वेळा जप करायचा आहे आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। आता ज्यांना व्यंकटेश स्तोत्र येत नसेल तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल। 108 वेळा या मंत्राचा जप करा। त्यानंतर ही जी नोट आहे ही रात्री झोपताना, झोपण्याच्या अगोदर, जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्याच्या अगोदर ही जी नोट आहे ही तुम्हाला तिथून उचलायची आहे। म्हणजे तुळशीच्या जवळून किंवा देवघरामध्ये ठेवली असेल तर तिथून ही नोट उचलायची आहे आणि जिथे तुमची तिजोरी आहे, ज्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं, पैसे किंवा जे काही तुम्ही ठेवता तर त्या सोन्याच्या खाली किंवा त्या पैशांच्या खाली ही जी नोट आहे ही तुम्हाला दाबून ठेवायची आहे। म्हणजे तुम्हाला ही नोट अगोदर खाली ठेवायची आहे आणि मग याच्यावरती तुमचं सोनं किंवा जे काही पैशांचे बंडल असतील ते तुम्हाला वरती ठेवायचे आहेत। जवळपास 51 दिवस ही नोट जी आहे ही तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्येच ठेवायची आहे। 51 दिवसांच्या आत तुम्हाला प्रत्येकाला जो हा उपाय करेल त्या प्रत्येकाला भरपूर प्रचिती येत जाईल। तुमच्या घरामध्ये नसलेली लक्ष्मी यायला लागेल। जे प्रगतीच्या वाटा बंद झालेल्या होत्या त्या वाटा कुठेतरी चालू होतील, खुल्या होतील। जिथेही अपयश येत होतं, जिथेही ज्याही कामामध्ये अडथळे येत होते तिथे यश यायला लागेल। सगळी कामे मार्गी लागतील। जशा तुमच्या इच्छा असेल, जीही इच्छा तुम्ही या पानावरती लिहिलेली असेल ती कितीही कठीण इच्छा 51 दिवसांच्या आत तुमची पूर्ण होईल। फक्त 51 दिवस हे पान अजिबात हलवायचं नाही, उचलायचं नाही, काहीच नाही। 51व्या दिवशी तुम्हाला हे जे पान आहे म्हणजे ही जी नोट आहे ही उचलायची आहे। यातलं जे पान आहे हे पान तुम्हाला तिथून काढायचं आहे। ज्या पिंपळ वृक्षाजवळून तुम्ही हे पान तोडलेलं आहे किंवा आजूबाजूला कुठेही पिंपळाचा वृक्ष असेल त्या वृक्षाजवळ जाऊन हे पान तुम्हाला तिथे नेऊन तिथे थोडीशी जागा तुम्हाला खणायची आहे आणि तिथल्या मातीमध्ये हे पान तुम्हाला पुरायचं आहे। आणि जी नोट तुम्ही घेतली होती 100 रुपयाची, 50 किंवा 10 रुपयाची, ही नोट तुम्हाला कुठल्याही एका मंदिरामध्ये जाऊन तिथल्या दानपेटीमध्ये तुम्हाला टाकायची आहे। किंवा माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही तिच्या चरणांच्या जवळ ठेवली तरीही चालेल किंवा कुठलंही मंदिर असेल, माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये मोस्टली जा, नसेलच तर गणपतीचं असेल, हनुमंतांचं असेल, कुठलंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ही जी नोट आहे ही तिथल्या दानपेटीमध्ये टाकायची आहे। बघा, अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे। अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय पॉवरफुल उपाय आहे। कितीही मोठ्या इच्छा असेल किंवा कितीही कठीण कामं असतील तर ती सगळीच कामं तुमची मार्गी लागतील। आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।